यवतमाळच्या लेखीने एमपीएससी परीक्षेत मोठे यश संपादन केले आहे. जिद्द चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर यवतमाळच्या एका सामान्य कुटुंबातील मुलीने यशाचे शिखर गाठले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या नगररचना विभाग परीक्षेत वैष्णवी विनोद नाईक हिने यश मिळविले असून तिची निवड थेट क्लास 1 राजपत्रित अधिकारी पदावर झाली आहे. अवघ्या 25व्या वर्षी मिळालेल्या या यशामुळे वैष्णवीवर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. वैष्णवीने हे यश मिळवण्यासाठी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने तयारी केली होती. स्पर्धा परीक्षेच्या काळात अनेक विद्यार्थी अभ्यासाचे नियोजन करतात, गोंधळतात, मात्र वैष्णवीने सुरुवातीपासूनच आपले ध्येय निश्चित केले होते. नगररचना विभागात अधिकारी व्हायचे या जिद्दीने तिने अभ्यासाला सुरुवात केली. अभ्यासात सातत्य राखण्यासाठी तिने स्वतःवर काही कठोर नियम लावून घेतले होते. आजच्या काळात तरुणाई सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात व्यस्त आहेत, मात्र वैष्णवीने अभ्यासात कोणताही अडथळा येऊ नये म्हणून व्हॉट्सअप, फेसबुक आणि इंस्टाग्राम यासारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर पूर्णपणे बंद केला होता. तिने स्वतःला एका खोलीत बंद करून घेतले होते. दिवसाचे तब्बल 16 ते 17 तास ती केवळ पुस्तक आणि नोट्स यांच्या सानिध्यात असायची. बाहेरील जगाशी संपर्क तोडून तिने केवळ आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित केले होते. या प्रवासात तिने अनेक आनंदाच्या क्षणांचा त्याग केला. मित्रमैत्रिणींचे कार्यक्रम असोत, घरातील सण उत्सव असोत किंवा फिरणे असो, या यशातही कशातही ती सहभागी झाली नाही. तिच्यासाठी तिची अभ्यासाची खोलीच तिचे जग बनले होते. या कठोर परिश्रमाचे फळ तिला आज राजपत्रित अधिकारी पदाच्या रूपात मिळाले आहे. वैष्णवीच्या यशात तिच्या कुटुंबाचा मोठा वाटा आहे. वडील विनोद नाईक आणि संपूर्ण नाईक कुटुंबाने तिला नेहमीच प्रोत्साहन दिले. आपल्या मुलीची राजपत्रित अधिकारी म्हणून निवड झाल्याने समाजात वडिलांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू उभे राहिले. मुलीने घेतलेल्या कष्टाचे आज चीज झाले आहे. तिने दिवस रात्र एक करून जे स्वप्न पाहिले होते ते पूर्ण झाले. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. वैष्णवीच्या या यशामुळे यवतमाळ जिल्ह्याच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवला गेला आहे. एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलीने आपल्या कष्टाचे हे स्थान मिळवल्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील इतर विद्यार्थिनींनी मोठी प्रेरणा मिळाली आहे. प्रशासकीय सेवेत आता एक कर्तव्यदक्ष आणि मेहनती तरुण अधिकाऱ्यांचा प्रवेश झाला आहे, अशी चर्चा संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात होत आहे. ही माहिती यवतमाळ येथून RN न्यूजचे प्रतिनिधी शाकीर अहमद यांनी दिली.